मित्रांनो, मोफत लग्न कसं जमवायचं हे मी तुम्हाला एका माध्यमातून सांगतोय. हे बघा, गुगलवरती ही गुगलचा जो बार आहे त्याच्यावरती बोट लावूया आपण आणि ते वधूवर आता टाईप करायचं आहे. VADHUVAR वधूवर वार्ता WARTA एवढं टाईप केलात, सर्च मारायचं आहे. सर्च मारल्यानंतर काय आलं आहे बघा, वधूवार्ता.com आलं आहे आणि पूर्णपणे मोफत सांगितलं आहे. तिथे आपण बोट लावूया. तिथे बोट लावल्यानंतर तुम्हाला अशी वेबसाईट ओपन होते. हे बघा, वेबसाईट नक्की कशी आहे ती बघा पूर्ण. हे बघा, ही जाहिरात झळकली, ही कट करूया आपण. अशी जाहिराती झळकतील. तर ही अशी जी वेबसाईट आहे ही लक्षात ठेवा. हा जो फोटो वगैरे लक्षात ठेवा, कारण कसं फ्रॉड लोक भरपूर आहेत, त्याच्यामुळे काळजी घ्या. आता इथे कसं, हे बघा, ही जी साईट आहे, वेबसाईट आहे, त्या वेबसाईटमध्ये इथे खालती बघा काय सांगितलं आहे. इथे पेन्सिलचं चिन्ह आहे ना, हे तिथे आपण बोट लावायचं आहे. तिथे बोट लावल्यानंतर काय होतं, हे बघा, हा असा एक अर्ज ओपन होतो. तिथे आपण वरती बोट लावून आपल्याला आपलं नाव वगैरे सगळं काय ते भरायचं आहे. आता माझं नाव समजा संतोष शिंदे आहे. मी नाव भरलं आणि वर आहे मला वधू पाहिजे. इथे माझं ठिकाण टाकणार. इथे भारत, आपलं दिल्ली नाही, मी गोव्यातलं आहे, गोवा. इथे गोवा करूया. GOA गोवा. ओके. तर आता हे बघा, इथे कंटिन्यू करूया. हे झालं. आता इथे आपल्याला काही थोडक्यात माहिती द्यायची आहे. इथे थोडक्यात आपण माहिती लिहिली, वरचं अंक संपलेत. झालं. ही माहिती लिहायलाच पाहिजे. अबाउट मी मध्ये लिहिलीच पाहिजे, त्याला पर्याय नाही आहे. आणि इथे फक्त आपण टिक करायचं आहे. बाकी हे सोपं आहे. आपल्याला काय आवडतं, TV पाहायला आवडतं, गाणी ऐकणे आवडतं, किंवा ड्रायव्हिंग करायला आवडतं, हे जे काय आवडतं आपण टिक करायचं. सगळं व्यवस्थित करा, कारण तुमचा अर्ज जेवढा चांगला दिसेल तेवढं तुम्हाला समोरून रिझल्ट येणार. माझं वय किती आहे, समजा माझं वय आहे 26 वर्ष. मी आहे पुरुष. माझी जन्मतारीख काहीतरी आहे माझी, मी टाकली जन्मतारीख. झालं. ओके. एक मिनिट. माझी जन्मतारीख टाकली. म्हणजे तुम्ही जे काय ते व्यवस्थित टाका. हे चुकीचं झालं आहे थोडंसं. साल पुढे आलं ते पाठी टाकायचं. मग ते टाका तुम्ही. माझा साखरपुडा झाला आहे का, नाही. लग्न झालं नाही आहे, लग्न झालं नाही, इथे क्लिक मारूया आपण. पुढे मुलं नाहीत. हिंदू आहे मी, हिंदू. माझी जात कुठली आहे, समजा तेली आहे, तेल टाकलं. मला भाषा कुठल्या येतात, हिंदी येते, इंग्लिश येते, मराठी येते. ठीक आहे. आता माझं काम काय आहे, घर बांधायचं काम करतो मी. शिक्षण काय झालं आहे, शिक्षण झालं आहे HSC 12वी झाली शिक्षण. माझं इन्कम किती आहे, समजा 40,000 महिना. आता स्थायी मालमत्ता, घर आहे कौलारू, जमीन आहे थोडीशी, कार आहे, बाईक आहे, असं. आता मला मध्यस्थी नको आहे, मला मेसेज करा. असं आम्ही कुठला आहे, गोव्यातला. मग गोवावरती क्लिक मारलं. जन्म ठिकाण वगैरे सगळं लिहू शकतो. लिहायला पाहिजे सगळं. मी भरत नाही आहे, कारण कसं मी थोडक्यात टाईम वाचवतोय. उंची माझी आहे 5 फूट 5 इंच. वजन आहे 48 किलो. साधे राहणीमान, एकत्र कुटुंबामध्ये राहतोय, स्वतंत्र सुद्धा घर आहे. क्लिक मारली. आता भाऊ आहे का, हो 2 भाऊ आहेत. बहिणी किती आहेत, 4 बहिणी आहेत. असं जे काय आहे ते आपण टाईप करू शकतो. फिगर कशी आकर्षक बनता, जे काय असेल ते. ड्रिंक करतो का, केव्हा ती जराशी. धूम्रपान अजिबात नाही. ईमेल
ईमेल आय डी काय जो आहे तो टाकायचा. एक मिनिट, मी ईमेल टाकला gmail.com. हा ईमेल मात्र लक्षात ठेवायला पाहिजे. लक्षात ठेवा, नाही तर गोंधळ कराल. हा ईमेल व्यवस्थित टाकायचा. तुमचा फोन नंबर काय तरी टाकूया, आपला फोन नंबर आहे. आता अपेक्षा काय माझ्या, सर्वसामान्य चालेल, दिसायला सुंदर पाहिजे, 10वी-12वी चालेल. हे झालं अपेक्षा. आता वेबसाईटची माहिती खरी आहे, वायफाय चॅटिंग नाही करणार, समोरच्याची खात्री करेन आणि वेबसाईटचा योग्य वापर करेन. सही मारली. आता फोटो वगैरे भरायचा इथून भरू शकतो. इथे क्लिक मारल्यानंतर ब्राउझरमध्ये जायचं, मीडिया फाईलमध्ये जायचं, मीडिया फाईलमध्ये एक फोटो सिलेक्ट करूया. फोटो सिलेक्ट केला, झाला. आता फोटो भरला. आता आपण हे टिक करूया 3 ऑप्शन आणि आपण सेव्ह करूया. अरे वा, झालं सेव्ह. एवढं फार सोपं आहे, काही कठीण नाही आहे. माझं प्रोफाईल झालं आहे बघा, हे माझं प्रोफाईल आहे. प्रोफाईल झालं म्हणजे आता टेन्शन नाही. आता काय, आता आपल्याला सर्च करायचं आहे. हे बघा, सर्चचा ऑप्शन आहे. इथे सर्चच्या ऑप्शनवरती क्लिक मारली. हे बघा, या वधू आल्यात. फार सोपं आहे. हे 1 नंबर आहे पेज. 2 नंबरवरती क्लिक मारू शकतो, अजून येणार. अजून आल्या. आता समजा एखादी मुलगी आवडली, समजा कुठली आवडली, समजा ही मुलगी आवडली, त्याच्यावर क्लिक मारला. मग तिची माहिती वाचतोय, पूर्ण माहिती वाचली. समजा माहिती आपल्याला ओके वाटली, आवडली माहिती. समजा माहिती आवडली तर मग काय करायचं, इथे सेंड मेसेज ऑप्शन आहे, ते सेंड मेसेजवर क्लिक मारायची. सेंड मेसेजवर क्लिक मारलं. आता हे बघा, इथे आपण मेसेज तिला टाईप करू शकतो. काय तो मेसेज टाईप केला आणि इथे पेन्सिल आहे, ते पेन्सिलवर बोट लावला की तो तिला जाणार. आपल्याला नाही घालवायचं आहे, तिला मेसेज मी करत नाही आहे, कळलं. असं तुम्ही मेसेज करू शकता. हिला इथे मेसेज लिहू शकता आणि पेन्सिलवर क्लिक मारले की तिला तो मेसेज जाणार. मी पाठवत नाही, कारण मी डेमो यूज करतोय ना, असं. मग ती सुद्धा तिकडून बघणार तुम्हाला. एवढं फार सोपं आहे. आता नोटिफिकेशन आलं न्यू, ते काय आहे ते बघूया आपण. हे बघा, असे नोटिफिकेशन आहे ना, ते आपण कॅन्सल करूया. आता माय अकाउंटमध्ये जायचं. इथे बघा अकाउंट ऑप्शन आहे. इथे तुम्ही मेसेजवर क्लिक मारून तुमचे मेसेज बघू शकता, कोणी मेसेज पाठवलेत किंवा तुम्ही कोणाला पाठवलेत इथे बघू शकता. आता कोणाला पाठवलेत, आपण कोणाला नाही पाठवले, फक्त एकच आहे, तो काय कंपनीचा मेसेज आहे. ठीक आहे. आता आपण मागे जाऊया. अकाउंट ऑप्शनमध्ये आपलं प्रोफाईल इथून एडिट करू शकतो. आपल्याला चेंज करायचं असेल, काय बदल करू ते इथून करू शकतो. इथे कोणी लाईक केलं, कोण फ्रेंड झाले, कोण मेंबरशिप वगैरे, फ्री मेंबरशिप आहे, असं ते सगळं सेटिंग आहे. पूर्णपणे मोफत आहे. जर आवडला व्हिडिओ तर इतरांना शेअर करा. जे कोण मित्र परिवार आहे, मैत्रिणी आहेत, त्यांना शेअर करा. कोणाचं तरी होऊन जाईल. आपलं झालं नाही म्हणून आपण दुसऱ्यांना शेअर करायचं नाही असं नाही. दुसऱ्याचं कोणाचं तरी होऊन जाईल, त्याच्यामुळे आपण शेअर करायचा. कळलं ना. एवढं सोपं आहे, काही कठीण नाही आहे. मस्त साईड आहे. तुम्हाला आवडली तर हे करा. सगळ्यात महत्त्वाचं, कोणाचा नंबर वगैरे इथे शेअर केला जात नाही, कोणाला नुकसान दिलं जात नाही. पूर्णपणे सुरक्षित साईड आहे. आणि मुळात आधी साईड कठीण असल्यामुळे वरती जाणंच सोपं नाही, म्हणजे कोण जाऊ शकत नाही वरती. कळलं ना. एवढं कठीण आहे. आता हे प्रोफाईल मी डिलीट करतो. डिलीट का करतो, कारण हे चुकीचं प्रोफाईल मी भरलं आहे ना, ते डिलीट मी करून टाकतो. मला ते नको आहे. डिलीटचा ऑप्शन आहे इथे. सेटिंग, सॉरी कुठे गेलं ते ऑप्शन, सेटिंग.
सेटिंगमध्ये डिलीट अकाउंट, डिलीट अकाउंट. माझं प्रोफाईल डिलीट करून टाकलं. ओके, झालं. एवढं सोपं आहे. तुम्ही इतरांना शेअर करू शकता आणि तुम्ही स्वतःचा अर्ज भरू शकता.